मित्रांनो, लखनौ मधील एका व्यक्तीने 9 लाख रुपये क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट केले. त्यामध्ये त्याला 3 लाखांचा लॉस झाला, पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून त्याला तब्बल 88 लाखांची टॅक्स नोटीस मिळाली. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने ITR मध्ये 9 लाखांची इन्व्हेस्टमेंट आणि 3 लाखांचा लॉस देखील दाखवला होता. मग इतकी मोठी नोटीस कशी आली? मित्रांनो, त्या व्यक्तीने एक अशी चूक केली जी आजही अनेक नवीन क्रिप्टो इन्व्हेस्टर्स न कळत करत आहेत. कदाचित तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट फक्त तुमचा प्रॉफिट किंवा लॉस पाहत नाही, ते तुमच्या सर्व क्रिप्टो ट्रान्झॅक्शनचा संपूर्ण डेटा तपासतात. या व्यक्तीने सुरुवातीला 9 लाखांचे क्रिप्टो खरेदी केले, त्यामध्ये लॉस झाला म्हणून ते क्रिप्टो त्याने विकले आणि त्याच पैशातून पुन्हा दुसरे क्रिप्टो खरेदी केले आणि त्यामध्ये पण लॉस झाल्यानंतर तेही विकले आणि पुन्हा वेगळे क्रिप्टो खरेदी केले. अशा प्रकारे त्याने 9 लाखांच्या कॅपिटल मध्ये मल्टिपल क्रिप्टो खरेदी विक्री केले. त्यामुळे त्याला लॉस पण झाला आणि त्याच्या ट्रान्झॅक्शनचा व्हॉल्यूम 80 लाखांपेक्षा जास्त झाला. लक्षात ठेवा, तुम्ही केलेला प्रत्येक क्रिप्टो ट्रान्झॅक्शन टॅक्स रेकॉर्ड मध्ये रजिस्टर केला जातो. आज सरकारकडे क्रिप्टो एक्सचेंज कडून मिळणारा डेटा, TDS रेकॉर्ड, AIS रिपोर्ट, बँक ट्रान्झॅक्शन आणि तुमचे ITR यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची क्षमता आहे. म्हणूनच क्रिप्टोमध्ये फक्त प्रॉफिट किंवा लॉस ट्रॅक करणं पुरेसं नाहीये. प्रत्येक बाय, सेल, स्वॅप आणि ट्रान्सफरचा व्यवस्थित रेकॉर्ड ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आजच्या काळात क्रिप्टो टॅक्स रूल पेक्षा गव्हर्नमेंट ट्रॅकिंग सिस्टम अधिक स्मार्ट आणि ऍडव्हान्स होत चाललेली आहे. मित्रांनो, क्रिप्टो इन्व्हेस्टरसाठी ITR फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. तुम्ही तुमचे क्रिप्टो टॅक्स फायलिंग केली आहे का? कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला क्रिप्टो टॅक्स फायलिंग आणि क्रिप्टो मार्केट बद्दल मराठीत सोपी माहिती हवी असेल तर क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.